शेताला पाणी नाही पण खराताला पाणी आहे. राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजतंय. अशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच या प्रकरणात जाहीर भाष्य केले. मुंबईतील प्रभादेवी येथे होणाऱ्या कैलासवासी काकासाहेब पुरंदरे सन्मान सोहळ्यात भाषण करताना राज ठाकरे म्हणाले की कोणीतरी आलाय हा खरात. इकडे शेताला पाणी मिळत नाही पण खरातला मात्र पाणी मिळतंय. अशी जी काही प्रकरणं आहेत ती कोणाची तरी वाट लावायची म्हणून योग्य वेळी बाहेर काढली जातात. सध्या जे काही सुरू आहे त्यातून लोक सुधारतील अशी अपेक्षा आहे, जेणेकरून मला पुन्हा व्यंगचित्र काढण्याची संधी मिळेल, असं म्हणत राज ठाकरेंनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलंय. म्हणजे आज कुठे तो साधू संतांचा महाराष्ट्र, कुठे आमचे गाडगे महाराज, कुठे हे सगळे होते आणि काय आजची अवस्था काय आहे. शेताला पाणी नाही पण खराताला पाणी आहे. कोणतरी आला खरात, शेताला पाणी नाही मिळत. आमच्याकडे इरिगेशनची बोंब पण खरातला पाणी भरपूर. हे बाबा आमचे, ही महाराष्ट्राची अवस्था. ही प्रकरणं राजकारणाच्या सोयीप्रमाणेच बाहेर येतात, वाईट म्हणून बाहेर नाही येत. आता कोणाची तरी बत्ती लावायची, कोणाची तरी वाट लावायची म्हणून ठेवणीतल्या ज्या असतात गोष्टी, त्या ठेवणीतल्या गोष्टी परत त्यावेळेला बाहेर काढायच्या. हे काही चांगलं चित्र महाराष्ट्रामध्ये आज नाही आहे. आशा करूया भविष्यात ते लवकरात लवकर सुधरेल. जे करतायत तेही सुधारतील आणि मला व्यंगचित्राला पुन्हा एकदा संधी मिळेल ज्याच्यातनं लोक सुधारतील असं वाटेल, अशी आशा अपेक्षा बाळगूया. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.